गेली 8 ते 10 दिवस छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र आज जे आहे ती परिस्थिती या उलट आहे। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा पेट्रोल पंपावर आहे। आपण बघतोय या पंपावर जे आहे आता पेट्रोल आहे, डिझेल आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी कोणतेही वाहन पाहायला मिळत नाही। अगदी अपवाद वगळता एक दुचाकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ग्रामीण भागात जे आहे ती मोठी गर्दी झाली होती। शहरी भागातील पंपावर सुद्धा पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या। याही पंपावर जे आहे ते रस्त्यापर्यंत रांगा गेल्या होत्या। मात्र आज ही सगळी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। आज जे आहे ते जिल्ह्यात पेट्रोल 22,79,000 लिटर शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। त्याचबरोबर 5,91,000 लिटर पेट्रोल लवकरच जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला मिळणार आहे। त्याचबरोबर आज जिल्ह्यात जे आहे ते 14,80,000 लिटर डिझेल सुद्धा आहे। त्याचबरोबर 11,76,000 डिझेल लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळणार आहे। आपण बघतोय आज अगदी या पंपावर जे आहे ते संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो। खरं तर आपल्यासोबत या पंपावरच्या कर्मचारी त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र आज सगळं शुकशुकाट पाहायला मिळतोय? सगळीकडे पेट्रोल डिझेल आलेलं आहे ना पंपावरती, त्याच्यामुळं. नाही तर 2 दिवसापूर्वी खूप रांगा होतात। आता सगळीकडे भेटतंय त्याच्यामुळं रांगा नाही आहेत। जेव्हा नागरिक रांगा लावत होते तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं? म्हणजे जेव्हा नागरिक रांगा लावत होते, गर्दी करत होते, तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं? का कशामुळे रांगा लागत होत्या, काय वाटतं? भाव वाढणार आहे म्हणून गाड्या फुल करून घेत होते। डिझेल पेट्रोलचे रेट वाढल्यानंतर मग तेवढाच फरक पडेल बाबा, आता भरून घेतलं तर नंतर रेट वाढणार आहे त्यामुळं। खरंच गरज होती का तशा रांगा लावायची, का तेव्हा कमतरता होती? नव्हती गरज। जर पद्धतशीर जर घेतला असतं ना तर गरज नव्हती, सगळ्याला भेटत होतं। आज पेट्रोल आहे 12 रुपये 88 पैसे आणि डिझेल आहे 99 रुपये 50 पैसे। आपण बघतोय हे पेट्रोल पंपावर कर्मचारी होते, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून लांबच लांब रांगा आपल्याला पेट्रोल पंपावर पाहायला मिळत होत्या। मात्र आज जी आहे ही सगळी परिस्थिती निवळलेली आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। शहरातील इतर पंपावर सुद्धा हेच चित्र आहे आणि आज जे आहे ते पेट्रोल 112 रुपये 88 पैसे तर डिझेल 99 रुपये 50 पैसे लिटरने मिळते। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।